संजय राउत खासे नाराज नजर आ रहे हैं क्योंकि शरद पवार जी ने सम्मान किया है एकनाथ शिंदे जी का। और हमारे साथ मौजूद हैं भास्कर भागरे साहब जो कि शिवसेना से ही सांसद है। सर, आप कैसे देखते हैं, क्योंकि संजय राउत जी तो खासे नाराज नजर आ रहे हैं। उनका कहना है कि जिन्होंने हमारी पार्टी तोड़ी उन्हीं का सम्मान कर रहे हैं शरद पवार साहब। काल महाराष्ट्र सदन इथे शरद फाउंडेशन आयोजित महादजी शिंदे यांच्या नावाने जो पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिला आणि तो आदरणीय पवार साहेबांच्या शुभ हस्ते दिला। काल महाराष्ट्र सदनामध्ये कार्यक्रम असल्यामुळे आणि साहेब आल्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो होतो, परंतु हा साहेबांनी ठेवलेला कार्यक्रम नसून तो त्या शरद फाउंडेशनने ठेवलेला कार्यक्रम होता आणि महाराष्ट्रातील माणसाचा सन्मान आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते होतोय, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो। आणि शेवटी राजकारणापलीकडचा, कारण थोड्या दिवसामध्ये दिल्ली येथे 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे आणि त्याचं आयोजक हे शरद पुणे आहेत आणि साहेब त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असल्यामुळे मला वाटतं साहेब त्या कार्यक्रमाला आले असतील। परंतु जे आहे म्हणजे राजकारण आणि असले कार्यक्रम यामध्ये शेवटी वेगळे पण आहे। राजकारणाच्या ठिकाणी असताना त्यामुळे साहेब या कार्यक्रमाला आले असतील असं मला वाटतं। लेकिन संजय राउत तो ये कह रहे हैं ना कि जिन्होंने जो है बाला साहेब की पार्टी तोड़ दी उनका सम्मान, जिन्होंने जो है आपके खिलाफ चुनाव लड़ा, जिन्होंने जो है आप लोगों के ऊपर हमला किया राजनीतिक तौर पर, उन्हीं का सम्मान कर रहे हैं। महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा आदरणीय पवार साहेब हे संपूर्ण देशाचे नेते म्हणून सगळीकडेच, मग मोदी साहेबांचा एक कार्यक्रम असेल किंवा पाठीमागे त्यांनी पुण्यालाही मोदी साहेबांना आणून त्या ठिकाणी टिळक विद्यापीठाचा कार्यक्रम केला होता, त्यावेळेस अशीच टीका झाली होती आणि आत्ताही अशाच प्रकारची टीका होते। परंतु साहेबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा आहे आणि त्यामुळे कार्यक्रमाला साहेबांना बोलवलं जातं आणि त्यामुळे साहेब गेले असतील, परंतु साहेब कधी राजकारण आणि ह्या गोष्टी असं एकत्र करत नाही। राजकारणाच्या ठिकाणी साहेब राजकारणच करतात आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कृती असेल त्या जपण्याचा साहेबांचा नक्कीच प्रयत्न असतो आणि त्यामुळे जरी साहेबांनी सत्कार केला आहे, परंतु ज्यावेळेस राजकारणाची वेळ येते त्यावेळेस साहेब कोणावरही टीका करायला मागे पुढे बघत नाही आणि त्यामुळे नक्कीच जरी कालचा कार्यक्रम झाला असेल तरी मला असं वाटतं साहेबांनी त्याच्यामध्ये काही वेगळं केलं असं मला वाटत नाही। तो साफ तौर पर एनसीपी सांसद जिनका यही कहना है कि इस मामले पर राजनीति नहीं होनी चाहिए, एक गैर राजनीतिक कार्यक्रम था जहां पर सम्मान किया गया है, तो इस पर किसी को आपत्ति नहीं होनी चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।